आणि पुन्हा एकदा एक खूप कॉमनचा प्रश्न, की प्रत्येक पॅरेंट्सला वाटतं की मी जे पॅरेंटिंग करतोय ती बरोबर आहे का? तर त्यासाठी ना मला एक शेअर करायचं आहे की पॅरेंटिंग हे एक आर्ट आहे, पॅरेंटिंग एक सायन्स आहे. आपण जेवढं डेव्हलप करू ना तेवढे त्याचे रिझल्ट छान आहे. तर हे नेव्हर एंडिंग आहे, तर ते करत राहावं. मी परफेक्ट पॅरेंटिंग करतोय का म्हणण्यापेक्षा आपण गुड पॅरेंट्स आहोत का यावर कनेक्ट करू. आणि जे लोक तयार आहेत गुड पॅरेंट्स व्हायला, प्लीज कमेंटमध्ये टाईप करा गुड पॅरेंट्स. बिकॉज कमिटमेंट आहे ना. टाईप कराल तेव्हा स्वतःशी बोलाल. परफेक्ट पॅरेंट्स ही कन्सेप्ट खूप विन नाही आहे, पण एक गुड पॅरेंट्स बनणं मला वाटतं की ही छान कन्सेप्ट आहे तुमच्यासाठी आणि मुलांसाठी. मग गुड पॅरेंट्स कसं बनायचं याबद्दल शेअरिंग करते. बेसिकली गुड पॅरेंट्स बनण्यासाठी एक महत्त्वाचा थंब रूल, कोणत्याही मुलासोबत आपल्या मुलाचं कंपॅरिझन करायचं नाही. आणि सख्ख्या भावा आणि बहिणीसोबत पण नाही, सिबलिंग पॅरेंटिंगमध्ये पण नाही. गुड पॅरेंट्स बनायचं असेल तर पहिले हे स्वतःला सांगाच की प्रत्येक मूल युनिक आहे, प्रत्येक मूल वेगळं आहे. मग कंपॅरिझन करून काय होणार आहे? पण बऱ्याचदा खूप अनावधानाने पॅरेंट्स म्हणतात, बघ ती किती चांगली, तो किती चांगला, तो करतोय, मग तुला का नाही जमत? आणि मुलं इनिशियल लेवलवर तुमच्या गोष्टींशी इतके कनेक्टेड असतात की ते सबकॉन्शियसला नेहमी तेच म्हणतात, नाही मी नीट नाही करू शकणार, मला ते नाही जमणार. का? कारण त्यांचा तुमच्यावर विश्वास आहे. तुम्ही जेव्हा म्हणतात त्यांना नाही जमणार, तर खरंच नाही जमणार. 8 वर्षाच्या आधी हे वातावरण जर वारंवार झालं आहे ना, तर अनावधानाने तुम्हीच तुमच्या मुलांसाठी लिमिटेशन बनलात. पण हा व्हिडिओ जे पॅरेंट्स बघतायत, ज्यांची मुलं आज अर्ली चाइल्ड डेव्हलपमेंटमध्ये आहे, म्हणजे 1 वर्षापासून ते 5-6 वर्षापर्यंतचे आहेत, तर कॉंग्रॅच्युलेशन्स, योग्य वेळी व्हिडिओ बघतात. आत्ताच काळजी घ्या की मुलांच्या फाउंडेशनपासून या गोष्टीला समजून घ्या की कंपॅरिझन नाही करायचं. पण मुलगा आता मोठा झाला आहे, तरी पण वेळ थोडी हातातनं निघून गेलीच आहे. पण हरकत नाही ना, आत्ता अवेअरनेस घेऊन थोडं बदलून बघा, सोपं जाईल. छोटासाच शेअरिंग आहे की एक गुड पॅरेंट्स होण्यासाठी पहिले या गोष्टीची काळजी घ्या, कंपॅरिझन करायचं नाही. तर यस, तुम्ही तयार असाल या छानशा जर्नीसाठी, तर तुमच्यासाठी ऑल द बेस्ट. रिझल्ट कसे येत आहेत ते कमेंटमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ त्या प्रत्येक तुमच्या फ्रेंड्सपर्यंत पोचवा ज्यांना याची गरज आहे. कारण बऱ्याचदा कॉमनली जाणवतो ना, मैत्रीण कुठेतरी मुलाला अनावधानी, कोणीही पॅरेंट्स मुद्दाम नाही करत, पण आपल्याला त्याच्या मागचा डेप्थ माहिती नसतो आणि मग ती चुकी वारंवार होते. तर काही चुका थांबवल्या तरी आपण आपोआप गुड पॅरेंट्स बनणार आहे. तर अशा सगळ्या गुड पॅरेंट्सला हॅपी पॅरेंटिंग. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टेक केअर.